नाव काय स्टडी करतो आपण? प्लास्टिड. प्लास्टिड मध्ये कुठला? क्लोरोप्लास्ट. काय स्टडी करतो? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट इज अ डबल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनिझम. आउटर मेम्ब्रेन ही काय आहे? फ्रीली परमेबल. इनर मेम्ब्रेन selectively permeable which enclose the suspended particle called as suspended material matrix called as stroma. Stroma contain organic and inorganic substance. Now the stroma contain the green body arranged one above the other, look like stack of coins. It's called as grana. Grana is a plural and the single आपण हा स्ट्रक्चर बघितलं तर त्याला काय म्हणतो? ग्रॅनम. नंबर ऑफ आहे सिंगल ग्रॅनम, नंबर ऑफ दिसत आहे म्हणून त्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं? ग्रॅना. आलं लक्षात? इट इज ग्रीन कलर बॉडी अरेंज वन अबव द अदर. ओके, सो दिस ग्रीन कलर स्ट्रक्चर अरेंज वन अबव द अदर इज कॉल्ड एज थायलॅकॉइड. त्याला काय म्हणायचं? थायलॅकॉइड. हा एक थायलॅकॉइड दिसतोय. आणखी परत एक थायलॅकॉइड. असे एकमेकांवर थायलॅकॉइड्स काय होतात? अरेंज होत असतात. आता हा एक दिसतोय एक थायलॅकॉइड, हा दुसरा थायलॅकॉइड, तिसरा थायलॅकॉइड, हा चौथा थायलॅकॉइड. नंबर ऑफ थायलॅकॉइड्स काय असतील? अरेंज वन अबव द अदर टू फॉर्म ग्रॅना. Granum. And if this one granum connected with the help of the stroma lamella to form grana. कळलं? पुढे आपल्याला बघायचंय थायलॅकॉइड. तर थायलॅकॉइड इज a sac like lamella. लॅमेली म्हणजे एक स्ट्रक्चर असेल, सॅक लाईक स्ट्रक्चर, आणि यामध्ये लोकेटेड असतात फोटोसिंथेटिक पिगमेंट कंटेनिंग बॉडी कॉल्ड एज क्वांटाझोम. यात काय कंटेंट असतं? क्वांटाझोम. इथे बॉडी दिसते, याला काय म्हणायचं मग? क्वांटाझोम. क्वांटा मीन्स लाइट. क्वांटा मीन्स लाइट and soma means the body. हे बघा, हा काय आहे? थायलॅकॉइड्स. थायलॅकॉइड्स मध्ये काय असतात? क्वांटाझोम. क्वांटाझोम मध्ये लोकेटेड काय असतं? फोटोसिंथेटिक पिगमेंट क्लोरोफिल. आपण असं म्हणतो की क्लोरोप्लास्ट मध्ये किंवा ग्रीन कलर पार्ट ऑफ प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिस होतं. फोटोसिंथेसिस जनरली लीफ मध्ये होणार, बरोबर? ग्रीन कलर पार्ट. त्या लीफ मध्ये कुठे होतं? क्लोरोप्लास्ट मध्ये. क्लोरोप्लास्ट मधला कुठला पार्ट? ग्रॅना. ग्रॅना मध्ये ग्रॅनम. ग्रॅनम मध्ये थायलॅकॉइड. थायलॅकॉइड मध्ये काय असतो? क्वांटाझोम. आणि ह्या क्वांटाझोम मध्ये कुठले फोटोसिंथेटिक पिगमेंट असतात? क्लोरोफिल. दिस क्लोरोफिल इज प्रेझेंट इन क्वांटाझोम. म्हणजे याच्यामध्ये ॲबिलिटी काय आहे? लाईट ट्रॅपिंग ॲबिलिटी. जो सनलाइट ट्रॅप होतो त्या सनलाइटचं कन्वर्जन, लाईट एनर्जी गेट्स कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी. This ability having कोणामध्ये ती ॲबिलिटी आहे? क्लोरोफिल. क्लोरोफिल कुठे लोकेटेड आहे? क्वांटाझोम मध्ये. क्वांटाझोम कुठे लोकेटेड आहे? थायलॅकॉइड मध्ये. थायलॅकॉइड कुठे लोकेटेड आहे? ग्रॅनम. ग्रॅनम एकमेकांवर एक नंबर ऑफ ग्रॅनम असते तर त्याला काय म्हणायचं? ग्रॅना. आणि ग्रॅना कुठे लोकेटेड असतो? क्लोरोप्लास्ट. कळलं? सो क्वांटाझोम लक्षात ठेवा, क्वेश्चन विचारला जातो. विच इज द फोटोसिंथेटिक युनिट. म्हणजे फोटोसिंथेटिक युनिट लक्षात ठेवा. फोटोसिंथेसिस कुठे होतं? तर ते कुठे होतं? क्वांटाझोम मध्ये होतं. तर क्वांटाझोम मध्ये नंबर ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट. अंडरस्टँड दिस? नाउ दिस grana connected with each other with the help of stroma lamellae. It contains 70s ribosome. त्याच्यात काय कंटेंट असतो? 70s रायबोसोम. काय कंटेंट आहे? 70s रायबोसोम. म्हणून तो स्वतःचे प्रोटीन्स काय तयार करणार? स्वतः तयार करतो. सायटोप्लाझमवर प्रेझेंट, सायटोप्लाझम मध्ये जे प्रोटीन्स असतात त्यावर तो डिपेंड नसतो. तो स्वतःला रिक्वायर्ड असणारे प्रोटीन्स तो स्वतः प्रिपेअर करतो ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ribosome. Therefore, this cell organism is semi-autonomous cell organism like mitochondria. Mitochondria पण same 70s type of ribosome present असल्यामुळे they make their own proteins.
they make their own protein. Therefore, this type of cell organelles like chloroplast is a semi-autonomous cell organelles. Second one, it contains double-stranded DNA. ह्याच्यात काय कंटेंट आहे? डबल स्टँडर्ड DNA कंटेंट आहे. डबल स्टँडर्ड सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग DNA आणि म्हणून DNA असल्यामुळे हा ऑर्गन हा सेल ऑर्गेनेल आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय करतो? सेल्फ डुप्लिकेट करतो. काय करतो? सेल्फ डुप्लिकेट करतो. म्हणजे हा एक क्लोरोप्लास्ट आहे, याचे दोन क्लोरोप्लास्ट होतील. कोणापासून? जर हा डबल स्टँडर्ड DNA आहे त्याचा कन्वर्ट तो परत आणखी काय करणार? त्याच्यासारखाच डबल स्टँडर्ड DNA जर तयार करणार तो हा एका क्लोरोप्लास्ट मध्ये, तर एका क्लोरोप्लास्टचे दोन क्लोरोप्लास्ट जेव्हा फॉर्म होतील तर तसेच काय होतील? परत या DNA मुळे दोन क्लोरोप्लास्ट फॉर्म होत असतील. म्हणून या क्लोरोप्लास्टला डुप्लिकेट करण्यामध्ये कोणाचं मेन फंक्शन आहे? DNAचं. Therefore, DNA, due to the presence of DNA, this cell organelle is self-duplicating cell organelle. याला काय म्हणतो आपण? Self-duplicating cell organelle. Self-duplicating cell organelle. Understand? This is the structure of chloroplast. And chloroplast चा main function काय आहे? Photosynthesis. Understand this? Pause कर देना. Next cell organelle is Golgi complex. Golgi bodies or Golgi apparatus. This Golgi apparatus was first discovered by Camillo Golgi. C. Golgi नावाच्या सायंटिस्टने त्याला डिस्कवर केलं. Camillo Golgi discovered the Golgi apparatus in plant cell or animal cell. Plant and animal cell दोघांमध्ये present असतो. They form this sac-like structure This is the structure of Golgi apparatus. Golgi apparatus काय फॉर्म करतो? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपण लास्ट लेक्चरला बघितलंय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम formed from Golgi complex, Golgi apparatus, Golgi bodies. तो Golgi complex काय फॉर्म करणार? Endoplasmic reticulum. कळलं? They consist of the two type of the body. This one is, आता हे जे स्ट्रक्चर दिसते sac-like structure, त्या sac-like structure ला काय म्हणतात? Tubules. Sorry, not tubule. It's called as cistern. Tubules reticulated असतात जे आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये बघितलं. तर हे काय दिसतात आपल्याला? सिस्टर्नी. And another one structure is globular structure दिसते ते काय? Vesicles. So now this structure of cisternae or the lamellae of Golgi form two phase. यामध्ये दोन फेज दिसतात. The phase which converges towards itself, it is called as, this one is cis phase, and the opposite one जे दिसत आहे त्यांना म्हणायचं ट्रान्स फेज. जे फेज
एकमेकांसमोर येतील असे टुवर्ड्स इटसेल्फ द फेस मूव टुवर्ड्स इटसेल्फ हा झाला ट्रान्सफेस अँड द फेस विच अपोजिट इन डायरेक्शन एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला असते तर ते काय असतील ट्रान्सफेस. So what is the main function of the Golgi complex? They are responsible for the synthesis. इतकं लक्षात ठेवा फक्त synthesis of glycoproteins and glycolipid. These are the two conjugated proteins. हे दोन डिफरंट टाइपचे कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आहेत किंवा दोन डिफरंट टाइपचे प्रोटीन्स दिसतात प्रोटीन्स अँड लिपिड्स दिसतात. तर इथं जो दिसतोय ग्लायको मीन्स ग्लुकोज प्लस प्रोटीन्स म्हणजे प्रोटीन आहे प्रोटीनचा त्याचा प्रोस्थेटिक ग्रुप आहे किंवा नॉन प्रोटीनेशियस ग्रुप आहे ग्लुकोज प्लस प्रोटीन्स. आता ग्लुकोज कोण सिंथेसिस करतं क्लोरोप्लास्ट प्रोटीन कोण सिंथेसिस करतं रायबोसोम. पण या दोघांना जॉईन कोण करतं ग्लुकोज अँड प्रोटीन्स दे कंबाइन विथ इच अदर टू फॉर्म ग्लायकोप्रोटीन्स अँड दिस ग्लायकोप्रोटीन सिंथेसिस. सेकंड वन ग्लायकोलिपिड्स म्हणजे काय ग्लुकोज प्लस लिपिड्स ग्लुकोज प्लस लिपिड. तर हे कोण फॉर्म करतंय Golgi complex. The function of Golgi complex is synthesis of glycoproteins and glycolipids. They also involve in the synthesis of lipid. तो आणखी कशाचं synthesis करतो synthesis of lipid. So this one is the structure of Golgi complex.